तर आता महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी नाना पटोले उपस्थित राहणार नाही या चर्चांना नाना पटोलेंनी फुल स्टॉप दिलेला आहे। प्रचारामध्ये असल्यानं व्हर्च्युअल पद्धतीने बैठकीला हजर राहणार असल्याचं पटोलेंनी सांगितलं। सांगलीच्या जागेवरून नाना पटोलेंना राऊतांनीही टोला हाणलाय। एका सांगलीसाठी देशाचं पंतप्रधान पद काँग्रेस घालवणार का असा सवाल राऊतांनी केलाय। त्यावर खुर्चीची भीती आम्हाला दाखवू नये असा टोला पटोलेंनी हाणलाय। कोणी एखाद्या प्रचार यंत्रणेवर पक्षाच्या बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र निर्माण झालं किंवा देशात असंच चित्र निर्माण झालं, त्याला जबाबदार कोण असेल? काँग्रेस हा मोठा पक्ष आहे। या देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला करायचं असं आम्ही मानतो। आम्हाला करायचं नाही आहे। प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे। त्याच्यामुळे एका सांगलीसाठी देशाचं प्रधानमंत्रीपद काँग्रेस घालवणार आहे का हे त्यांनी विचार करायचा आहे। व्हर्च्युअलवर त्या ठिकाणी बोलणार आहे। आपण पाहता मी इकडे प्रचारामध्ये आहे। आमच्या पूर्व विदर्भामध्ये सगळ्या निवडणुका प्रक्रिया सुरू झाली। काल आखरी दिवस होता फॉर्म भरायचा। व्हर्च्युअलमध्ये त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलणार आहे आणि आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात साहेब आमचे वरिष्ठ नेते त्या मीटिंगमध्ये जाणार आहे। काँग्रेस देशासाठी लढत आहे, आम्ही काही खुर्चीसाठी नाही लढत आहे। काँग्रेसचा स्वातंत्र्य लढ्यातला सहभाग त्यांना माहिती आहे आणि काँग्रेसने इतके वर्ष जनतेच्या आशीर्वादाने देशामध्ये सत्तेमध्ये राहिली। काँग्रेसने या देशाच्या संविधानिक आणि लोकशाहीची पायमुळे अजून मजबूत केली आणि त्याच्यामुळे खुर्चीचा भीती कोणीही आम्हाला दाखवू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।